नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्थूल वाचन। परीक्षेमध्ये तुम्हाला स्थूल वाचन या भागावरती 6 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात। आपण पाहूया, आपल्याला स्थूल वाचनासाठी एकूण 4 पाठ आहेत। या 4 पाठांपैकी मोठे होत असलेल्या मुलांनो, जाता असताला ही कविता आहे आणि व्युत्पत्ती कोश। त्यापैकी जगणं कॅक्टस हा जो पाठ आहे हा रिड्यूस केलेला आहे, यावेळी हा स्किप केलेला आहे। त्यामुळे आपल्याला अभ्यासासाठी फक्त हे 3 पाठ आहेत। आपण माहिती बघूया थोडक्यात। पहिला आहे मोठे होत असलेल्या मुलांनो। लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर। या पाठामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकरांनी हे पत्र लिहिले आहे। त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित करतात। कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करण्याची सवय ठेवली तर मोठी काम करताना देखील अडचणी येत नाहीत, असा संदेश ते ह्या पाठातून आपल्याला देतात। पहा, डॉक्टर अनिल काकोडकर भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्र म्हणून ते ओळखले जातात। त्याचप्रमाणे भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारतासारख्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत। तर लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांनी हा जो पाठ आहे, हा पाठ म्हणजे काय आहे तर तुमच्यासारख्या मोठे होत असलेल्या मुलांसाठी त्यांनी लिहिलेलं एक पत्र आहे की आत्ताचा जो तुमचे 10वीचं वर्ष आहे हा तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असू शकतो। तर भावी आयुष्यात तुम्हाला कोणता उपयोगी पडेल असा एखादा संदेश त्यांनी या पाठामधून दिलेला आहे। आपण पाठाकडे वळूया। या पत्रातून डॉक्टर अनिल काकोडकर त्यांचे 2 अनुभव सांगतात। पहिला अनुभव, जेव्हा ते कॉलेज संपवून बार्कमधील ट्रेनिंग स्कूलला गेले तेव्हाचा अनुभव, आणि दुसरा अनुभव ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून जेव्हा ते बार्कमध्ये इंजिनियर म्हणून हजर झाले किंवा जॉईन झाले त्यावेळेचा अनुभव। आता बार्क म्हणजे काय तर बार्क म्हणजे BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर। त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे किंवा लघुरूप काय आहे, भाभा असं ओळखलं जातं। भाभा मराठीमध्ये भाभा अणु संशोधन केंद्र हे त्याचं मराठीमध्ये रूपांतर होतं। आता डॉक्टर होमी भाभा यांनी या अणुसंशोधनाचा पाया घातला आणि म्हणून या संस्थेला डॉक्टर होमी भाभा यांचं नाव दिलेलं आहे। आता ज्यावेळेस इथून पुढे लेखक त्यांचा अनुभव सांगतोय की ज्यावेळेस ते बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेले तेव्हा कधी अधेमध्ये डॉक्टर होमी भाभा हे तिथे येत असत, आणि तिथे एकदा एक घडलेला प्रसंग, एक किस्सा त्यांनी सांगितलाय की तिथे सगळ्या मुलींनी एक दिवस त्यांना प्रश्न विचारला की आम्ही इतकी मुली आहोत पण आम्हाला पुरेल असं काम कुठे आहे इथे। यावरती होमी भाभा यांनी अतिशय सुंदर असं उत्तर दिलं। ते म्हणतात, तुम्ही त्याची काळजी का करता, तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा। त्यासाठी सरकारला किती खर्च येतो त्याचा आत्ताच विचार करू नका, मात्र एवढं करा, तुम्ही स्वतःचं काम स्वतः निर्माण करा। आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतः ठरवा। बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे। ही प्रकृती गेली पाहिजे। आता हा जो मुद्दा होता, ही जी होमी भाभा यांची वाक्य होती ती लेखकाच्या मनावर फार कोरली गेलेली आहेत, आणि लेखक म्हणतो तुमच्या देखील ही गोष्ट लक्षात आली ना की तुमच्या पुढे आभाळ देखील ठेंगणं आहे। लेखक म्हणतात की एकदा का ही गोष्ट तुमच्या लक्षात आली की तुमच्यासाठी स्काय इज द लिमिट असं ते म्हणतात की एका लिमिटपर्यंत, म्हणजे अगदी सुरुवातीला बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, पण अंतिमतः म्हणजे शेवटी तुम्ही स्वतःला सक्षम करणं गरजेचं आहे। स्वतःची ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत। पहा,
प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे काय आहे, चुकीचं आहे. एका ठराविक गोष्ट माहीत होईपर्यंत आपण ती विचारून करणं, चुकू नये म्हणून काळजी घेणं ठीक आहे, पण एका कालावधीनंतर, एका लिमिटनंतर आपण स्वतःला सक्षम केलं पाहिजे, आपल्यामध्ये तो आत्मविश्वास जागृत केला पाहिजे, असा संदेश डॉक्टर अनिल काकोडकर या प्रसंगामधून देतात. त्यानंतर आता दुसरा अनुभव त्यांनी सांगितलाय. ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण संपवून जेव्हा बार्कमध्ये इंजिनियर म्हणून अनिल काकोडकर जॉईन झाले त्यावेळेचा हा अनुभव आहे. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यासाठी अनिल काकोडकर यांना सांगण्यात आलं, परंतु त्यासाठी त्यांना एका वेल्डरची आणि एका फोरमनची गरज होती. परंतु तिथे त्यांना सांगण्यात आलं की तुला काहीही मदत मिळणार नाही, तू ते काम तुम्हाला ते काम सगळं स्वतःलाच करावं लागेल. आणि वरिष्ठांची आज्ञा म्हणजे आपल्या बॉसने आज्ञा दिलेली, ऑर्डर दिलेली आहे म्हणून त्यांनी काय केलं, ते सर्व काम स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या जबाबदारीवर त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं. आणि जेव्हा त्यांनी ते काम पूर्ण केलं तेव्हा त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी त्या कामाची व्याप्ती आणखीन वाढवली आणि म्हणाले की आता तुम्हाला कशाची गरज आहे सांगा, आता तुम्हाला आम्ही काय करू शकतो, तुम्हाला हवी ती माणसं तुमच्या मदतीला आम्ही देऊ शकतो. पण त्यावेळेस लेखकाला ते काम त्याने स्वतः केलेलं असल्यामुळे त्याला त्या कामाविषयी सगळी माहिती होती आणि ते काम तो पुन्हाच्या वेळी तो सहजरितीने करू शकणार होता. मग लेखक म्हणतात की आता मला या सगळ्याची काहीच गरज नाही, कारण हे काम माझं मी करू शकतो. तेव्हा ते म्हणतात काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आत्तापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून लेखकाला वेल्डर आणि फोरमन द्यायला वरिष्ठांनी नकार दिला होता. म्हणजेच त्या कामाला सुरुवात करण्याआधीच की आम्हाला हे लागणार, आम्हाला ते लागणार, पण तुम्ही जेव्हा कामाला सुरुवात करता आणि मग तुम्हाला त्याच्यामधल्या गरजा समजून तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करता, परंतु काम न करताच एखाद्या गोष्टीसाठी मागण्या करणं ही गोष्ट काय आहे, चुकीची आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतः करतो, स्वतः शिकतो, त्यावेळेला तो जो अनुभव आहे किंवा त्यातला जो आनंद आहे हा काय आहे, अतिशय वेगळा असा असतो. थोडक्यात काय तर तुम्ही हे करू शकता हे आधी दाखवा आणि मग इतरांना कामं सांगा. आधीच आपल्याला एखादी गोष्ट करता येत नाही आणि आपण मात्र दुसऱ्यांना ऑर्डर देतोय असं न करता आपण ती गोष्ट करणं गरजेचं आहे. दुसऱ्याला सांगण्याआधी ती गोष्ट कशी करायची आहे ही आधी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे दोन अनुभव डॉक्टर अनिल काकोडकर यांनी त्यांच्या पाठातून व्यक्त केले आहेत. प्रत्येक कामाची, मोठ्या कामाची सुरुवात लहान लहान गोष्टीतून. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या घरात जरी चहा करायचा असेल तर चहा नुसता लगेच म्हटलं आणि किंवा गॅसवर ठेवला तर होतोय का, तर नाही. त्याच्यासाठी तुम्हाला साखर घ्यावी लागते, पावडर आणावी लागते, दूध आणावं लागतं. म्हणजे ही जेव्हा तुम्ही छोटी छोटी कामं करता तर त्याच्यानंतरच ते काम काय होतं, म्हणजे मोठं काम पूर्ण होतं. त्यामुळे कोणतंही काम हे कमी दर्जाचं न मानता आपण पुढे होऊन स्वतःहून आधी केलं पाहिजे आणि मग इतरांना सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीचा संदेश अनिल काकोडकर यांनी या पाठातून दिलेला आहे. आता यावरती तुम्हाला महत्त्वाच्या दोन टिपा येऊ शकतात. एक म्हणजे बार्क आणि दुसरी म्हणजे डॉक्टर होमी भाभा. त्यापैकी मी बार्क या प्रश्नाचं उत्तर इथे सांगितलेलं आहे. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणु संशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांची आठवण म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिलेले आहे. आता ही संस्था प्रचंड मोठी झाली आहे. अणुसंशोधनाच्या क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्या अनेक मुलांना इथे कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. अनेक मुले इथल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये संशोधन करत असतात. योग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःला सक्षम करून स्वतःचे मार्ग शोधून पुढे जातात. आपले भविष्य उज्ज्वल घडवत असतात. अशा प्रकारे बार्क विषयी तुमच्या पाठामध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही त्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. अशाच प्रकारे डॉक्टर होमी भाभा यांच्यावर सुद्धा तुम्हाला टीप येऊ शकते. मग त्यावेळेस तुम्ही होमी भाभा यांचं कार्य पाठामध्ये जे दिलेलं आहे ते पुन्हा जेव्हा ते त्या संस्थेमध्ये आलेले असताना जो मुलांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे हा प्रसंग देखील तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर आधी केले मग सांगितले या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
कोणतीही गोष्ट ही आपण आधी केली पाहिजे आणि मग सांगितली पाहिजे. जसं या पाठामध्ये मेटलायझिंग प्रक्रियेचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करण्याची सवय ठेवली तर मोठी मोठी कामे करताना अडचणी येत नाही, त्याबद्दल तुमचे मत लिहा. आपण प्रत्येक वेळी दुसऱ्यांवरती अवलंबून राहणे काय हे चुकीचं आहे. आपण काय केलं पाहिजे, कमीत कमी स्वतःची कामं तरी स्वतः करायला शिकलं पाहिजे, स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता याबद्दल याचं उत्तर लिहिताना तुम्हाला काय वाटते ते तुम्ही डिरेक्टली तिथे लिहिणं गरजेचं आहे. पाठाचा कोणताही संदर्भ या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अपेक्षित नाही. त्यानंतर पुढची कविता आहे आपली जाता असताला. जाता असताला ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ कवितेमध्ये बंगाली भाषेमध्ये लिहिलेली आहे आणि त्याचं मराठी रूपांतर कोणी केलं तर श्यामला कुलकर्णी. मराठी अनुवाद केलाय श्यामला कुलकर्णी. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. कुणी न उठती ये न पुढती कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती. विनम्र भावे लौन म्हणेती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसे उजळून टाकीन धरा. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. पहा, हे मराठी अनुवाद आहे आणि मूळ कविता आहे रवींद्रनाथ टागोर यांची बंगाली भाषेमध्ये. आता या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे तर प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी पणतीच्या प्रतीकाद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. म्हणजे पहा, जेव्हा सूर्योदय होतो, आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो, कामांची लगबग होते, सगळीकडे प्रकाश असतो आणि जेव्हा सूर्य अस्ताकडे झुकू लागतो, सूर्यास्ताची वेळ जशी जशी जवळ येते तेव्हा त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण होते की मी अस्ताला गेल्यावरती या पृथ्वीचे कसे होणार, या पृथ्वीवर उजेड कोण देणार, या विचाराने तो काय होतो, चिंतित होतो. तो सगळ्यांना हाक मारतो, साद घालतो की कुणीतरी या, माझ्या हाकेला धावून या पृथ्वीचं रक्षण करा. परंतु त्याच्या हाकेला कुणीही धावून येत नाही. शेवटी इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती. म्हणजेच काय, इकडे तिकडे पाहत हळूच एक छोटीशी मिणमिणणारी पणती पुढे येते आणि ती त्यांना विनम्र भावाने म्हणते की हे तेजोमय भास्करा, तेजोमय भास्कर ही सूर्याची नावं आहेत, तर हे तेजोमय भास्करा, मला जसं जमेल तसं मी या माझ्या तेजाने उजेड देण्याचं किंवा ही पृथ्वी उजळून टाकण्याचं काम करेन. सूर्य म्हणतो की तुझा तर एवढासा जीव आहे, तुला हे कसं शक्य आहे. पण ती म्हणाली, माझं कामच आहे उजेड देणं, मला जितकं शक्य असेल तितकं मी माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करेन. आणि तिचे हे शब्द ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. तिचे हे शब्द ऐकून आपल्याकडे जे असेल ते देण्याची जी वृत्ती असते ती तिच्यातली पाहून सूर्याचे डोळे देखील पाणावलेत, त्याचं मन देखील भरून आलंय आणि तो तृप्त मनाने म्हणजे शांत मनाने समाधानाने तो कुठे गेलेला आहे, अस्ताला गेलेला आहे. अशा प्रकारे फक्त आपल्याकडे जे आहे ते आपल्याकडेच न ठेवता इतरांनाही त्या जसं जमेल तसं देण्याची वृत्ती, सहकार्याची वृत्ती ही केली पाहिजे, आपल्यामध्ये असली पाहिजे, असा संदेश या कवितेतून आपल्याला मिळत आहे. त्यानंतर पहा, याच्यावरती तुम्हाला प्रसंग लेखन येऊ शकतं. सूर्यास्ताचे दर्शन, मग त्याच्यावरती मुद्दे असतील. सूर्य अस्ताला जात असताना दिसलेल्या विविध छटा, पक्षी व पाखरे यांचे घरट्याकडे वळणे, निसर्गावर होत असलेला परिणाम, नैसर्गिक स्थान, वेळ आणि सायंकाळ. म्हणजे एखाद्या स्थानाचा तिथे ठिकाणाचं नाव, ती वेळ कशी होती, त्याचा सूर्यास्ताला जात असताना निसर्गामध्ये होणारे बदल कोणते आहेत,
पक्षी आपल्या घरट्याकडे पुन्हा फिरतात, त्याच्यानंतर दिसलेल्या विविध छटा, सूर्यास्ताच्या वेळी आकाशामध्ये अनेक लाल पिवळ्या केशरी रंगाच्या छटा निर्माण होतात, त्याचं वर्णन, आपल्या मनातील मानसिक विचार, म्हणजे आपल्याला देखील घराकडे जाण्याची ओढ असते, आपल्या प्रियजनांना भेटण्याची ओढ असते, आपणही लगबगीने निघत असतो. तर या सगळ्या मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश करायचा आहे. परीक्षेमध्ये 8 गुणांसाठी तुम्हाला याच्यावरती निबंध येऊ शकतो. त्यानंतर आहे व्युत्पत्ती कोश. व्युत्पत्ती कोश म्हणजेच काय, तर या पाठात व्युत्पत्ती कोशाची माहिती दिली आहे. व्युत्पत्ती कोश, त्याची निर्मिती, त्याची गरज, व्युत्पत्ती कोश कसा पाहावा, त्याचे कार्य यासंबंधी चर्चा या पाठामध्ये केलेली आहे. इयत्ता 8वी 9वी मध्ये देखील तुम्ही याच्याशी संबंधित पाठ अभ्यासला असेल. शब्दकोश असेल, व्युत्पत्ती कोश असेल, त्याच पद्धतीचा हा पाठ आहे. आता या पाठावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. व्युत्पत्ती कोशाचे कार्य, त्यानंतर एखादा प्रश्न असा दिला जाऊ शकतो की व्युत्पत्ती कोश हा तुम्हाला पॉईंट दिला आहे, त्याच्यासाठी पुढे मुद्दे दिलेत. निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य, त्याचे प्रकाशन. आता या मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला 7 ते 8 ओळींचा एक काय करायचा आहे, पॅसेज तयार करायचा आहे, परिच्छेद तयार करायचा आहे. आता या पाठामध्ये काय सांगितलं, तर शब्द तयार कसे होतात किंवा हे शब्द कसे तयार झाले असावेत. एखादा शब्द निर्माण झाल्यावरती, मग उदाहरणार्थ तुमच्या पुस्तकामध्ये दिलं की इनामदार. इनाम म्हणजे काय, तर इनाम म्हणजे बक्षीस, बरोबर आहे. आणि दार म्हणजे काय, तर धारण करणार. अशा प्रकारे इनामदार. अशा प्रकारे अनेक शब्द, उदाहरणार्थ नाशिक. आता नाशिक हा जो शब्द आहे त्याचा उच्चार पहिल्यांदा नासिक, कारण तिथे 9 शिखरं आहेत आणि 9 शिख असा तो होता आणि त्याचा अपभ्रंश होत होत हळूहळू काय झालेलं आहे, ते नासिकचं नाशिक झालेलं आहे. तर अशा प्रकारे एखादा शब्द असेल तर तो कसा निर्माण झाला, तर त्याविषयीची माहिती, त्या शब्दाचे कार्य, हे सगळं कसं आहे व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. व्युत्पत्ती कोश पाहण्याची गरज कळावी आणि व्युत्पत्ती कोश अभ्यासण्याची सवय लागावी, हा हेतू या पाठातून दिसून येतो. तर इथे अशा प्रकारे आपलं मागच्या तासाला गद्य, पद्य आणि स्थूलवाचन हे भाग झालेले आहेत. आता आपण थोडक्यात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहणार आहोत. इथे तुम्हाला दिलेला आहे कृतीपत्रिका आराखडा, म्हणजे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, पेपर पॅटर्न कसा असणार आहे. टोटल 80 गुणांसाठी मराठीचा पेपर असणार आहे. आणि त्यामध्ये विभाग अ, एकूण 5 विभाग असतात. विभाग अ पहिला असतो गद्य, दुसरा पद्य, तिसरा स्थूल वाचन, चौथा भाषा अभ्यास आणि 5वा कोणता असतो, तर रायटिंग स्किल, उपयोजित लेखन. तर विभाग पहिला आहे गद्य. एकूण तुम्हाला 18 गुणांसाठी गद्य या भागावरती प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये प्रश्न क्रमांक अ आणि प्रश्न क्रमांक आ आणि प्रश्न क्रमांक ई असे 3 प्रश्न असणार आहेत. त्यापैकी प्रश्न अ आणि आ काय आहे, सेम पॅटर्न असणार आहे. पठित उतार्यावरती. पठित उतारा म्हणजे काय, तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या पाठांपैकी एखाद्या पाठातील एखादा परिच्छेद तुम्हाला पेपरमध्ये दिला जाईल आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जातील. तर अशा प्रकारे कोणत्याही 2 पाठांवरती तुम्हाला परिच्छेद दिले जातील आणि एका परिच्छेदावर 7 गुणांसाठी आणि एका परिच्छेदावर 7 गुणांसाठी असे 14. आणि तिसरा जो प्रश्न आहे ई प्रश्न आहे अपठित उतारा. त्याच्यावरती 4 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. अपठित म्हणजे काय, तर पाठ्यपुस्तकाबाहेरचा उतारा कोणताही दिला जाईल आणि त्याच्यावरती 4 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. आता प्रश्न क्रमांक 1 अ आणि प्रश्न क्रमांक 1 आ मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ते किती गुणांसाठी, ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक अ आणि प्रश्न क्रमांक आ मध्ये पहिला प्रश्न असणार आहे तुम्हाला पहिला आणि दुसरा आकलन कृती आणि गुण आहेत 2-2. कोणत्याही 2 आकलन कृती विचारल्या जातील 2-2 गुणांसाठी. त्यानंतर तिसरा असणार आहे स्वमत. एखादा प्रश्न दिला जाईल त्यावरती तुमचं मत काय आहे, त्याच उतार्यावर आधारित असा प्रश्न असेल ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं. स्वमत असणार आहे 3 गुणांसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ई असणार आहे अपठित उतारा. तुम्हाला पाठ्यपुस्तकाबाहेरचा एखादा उतारा दिला जाईल आणि 4 गुणांसाठी त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याआधी तुम्ही तो प्रश्न परिच्छेद व्यवस्थितपणे शांतपणे वाचणं गरजेचं आहे.
त्याच्यामध्ये कोणत्याही 2 आकलन कृती दिल्या जातील किंवा एक आकलन कृती दिली जाईल आणि 2 एका शब्दात उत्तर लिहा असंही दिलं जाऊ शकतं। तर अशा प्रकारे विभाग 1 गद्य तुम्हाला 18 गुणांसाठी विचारला जाईल। त्यामध्ये 2 पठित परिच्छेद आणि 1 अपठित परिच्छेद तिथे असेल। त्यानंतर पहा विभाग 2 पद्य। विभाग 2 पद्य हा जो आहे हा 16 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल। यामध्ये प्रश्न क्रमांक अ आणि प्रश्न क्रमांक आ हे अनुक्रमे 8 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातील। त्यामध्ये पहा प्रश्न क्रमांक अ मध्ये पठित पद्य पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता तुम्हाला तिथे दिली जाईल आणि त्या कवितेवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील। मग 2 अशा 4 गुणांसाठी आकलन कृती असतील। त्यानंतर कवितेतील काही शब्द दिले जातील, त्या शब्दांचे तुम्हाला अर्थ लिहायचे आहेत 2 गुणांसाठी आणि त्यानंतर कवितेतल्या कोणत्याही 2 ओळी दिले जातील, त्याचं काव्य सौंदर्य तुम्हाला लिहायचं आहे 2 गुणांसाठी। अशा प्रकारे पठित पद्यावरती पहिला प्रश्न तुमचा 2 पूर्ण होतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय असणार आहे तर तुम्हाला कोणत्याही 2 कवितांची नावं दिली जातील। कोणत्याही 2 कवितांची नावं दिली जातील आणि त्या 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेवरती 8 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत। आता यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात आपण पाहूया। पहिला आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, दुसरा आहे प्रस्तुत कवितेचा विषय। आता हे जे 2 प्रश्न आहेत हे तुम्हाला कॉमनच असणार आहेत, म्हणजे कोणतीही कविता असली तरी तिचे कवी किंवा कवयित्री आणि तिचा विषय हे तुमचं तोंडपाठ असणं आवश्यक आहे। त्यामुळे कवितांचा अभ्यास करताना कवितेचे कवी, कवयित्री आणि कवितेचा विषय हे तुम्ही पाठ करून ठेवणं गरजेचंच आहे। त्यानंतर पुढचे प्रश्न पहा। प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा अर्थ 2 गुणांसाठी। त्यानंतर कवितेतून मिळणारा संदेश 2 गुणांसाठी। प्रस्तुत कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण 2 गुणांसाठी आणि कवितेतील कोणतेही 4 शब्द तुम्हाला 2 गुणांसाठी दिले जातील। तर अशा प्रकारे 6 पैकी तुम्हाला कोणत्याही 5 कृती परीक्षेमध्ये विभाग पद्यावरती विचारल्या जातील। अशा प्रकारे विभाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 2 आणि 2 याच्यामध्ये एकूण 16 गुणांसाठी 8 गुणांसाठी 2 प्रश्न असतील। त्यानंतर विभाग 3 आहे आपला स्थूल वाचन। स्थूल वाचन हा भागच असा आहे की त्याचा आपण स्वतः अभ्यास करायचा असतो, स्वतः वाचन करायचं, स्वयं अध्ययन, याच्यासाठी तुम्हाला हा पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला जातो। आता स्थूल वाचनवर तुम्हाला एकूण 6 गुणांसाठी प्रश्न असतील। एकूण 3 प्रश्न दिले जातील, त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्ही 3 गुणांसाठी लिहायचे आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला 3ही अभिव्यक्ती, टीपा किंवा स्वमत ह्याच्यावरती प्रश्न दिले जातील। त्यानंतर चौथा विभाग आहे भाषा अभ्यास। भाषा अभ्यासामध्ये तुम्हाला 16 गुण मिळणार आहेत। भाषा अभ्यास हा विभाग 16 गुणांसाठी आहे। आता त्यामध्ये काय काय येऊ शकतं पहा। प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती। प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती। आता ह्या कृती कोणत्या असणार आहेत तर वाक्य प्रकार, वाक्यांचे प्रकार, आज्ञार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी। तर अशा प्रकारे कोणत्याही 4 प्रकारची वाक्य तुम्हाला दिली जातील आणि त्यातला वाक्य प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे। 2 वाक्ये दिली जातील 2 गुणांसाठी। त्यानंतर दुसरा आहे वाक्य रूपांतर। प्रश्नार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी कोणत्याही एका प्रकारचं वाक्य दिले जाईल आणि त्याचं दुसऱ्या वाक्य प्रकारामध्ये रूपांतर। उदाहरणार्थ होकारार्थीचं नकारार्थी करा, विधानार्थीचं प्रश्नार्थी करा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी तिथे विचारले जातील। त्यानंतर प्रश्न आहे वाक्प्रचार। कोणतेही 3 वाक्प्रचार तुम्हाला दिले जातील, त्यापैकी 2 वाक्प्रचार तुम्हाला कंपल्सरी लिहिले पाहिजेत। 2 वाक्प्रचार आहेत 4 गुणांसाठी, बरोबर आहे। वाक्प्रचार लिहिताना वाक्याच्या अर्थाला 1 गुण आणि वाक्यात उपयोगला 1 गुण अशा प्रकारे एका वाक्प्रचाराला 2 गुण तुम्हाला दिले जातात। जेव्हा तुम्ही वाक्यात उपयोग करता तेव्हा त्या वाक्यामध्ये अंडरलाईन, तुम्ही जिथे वाक्प्रचार वापरला असेल त्याला अंडरलाईन करायला विसरू नका। आणि वाक्यात उपयोग करताना वाक्प्रचाराचा अर्थ वापरायचा नाहीये, तर तुम्हाला जो तिथे वाक्यप्रचार दिला जाईल तर त्याचाच तुम्ही
वापर करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4A भाषिक घटकांवर कृती, तो तुम्हाला असणार आहे एकूण 8 गुणांसाठी. त्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं पहा. पहिला प्रश्न असणार आहे शब्दसंपत्ती. आता शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वचन बदला, लिंग बदला, अशा प्रकारचे कोणत्याही 4 घटकांपैकी तुम्हाला प्रश्न दिले जातील 1-1 गुणासाठी. ठीक आहे, 1-1 गुणासाठी दिले जाणार आहेत. म्हणजे जर का वचन बदला शब्द आला, प्रश्न आला, तर तुम्हाला अर्ध्या मार्कासाठी 2 असा टोटल 1 मार्कासाठी तो प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न क्रमांक 4 मधला दुसरा प्रश्न असू शकतो लेखन नियमानुसार लेखन. मग आता लेखन नियमानुसार लेखन असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला 4 शब्द दिले जातील. 4 शब्द दिले जातील, त्यापैकी 3 शब्द हे चुकीचे असणार आहेत आणि 1 शब्द बरोबर असणार आहे. तो 1 शब्द तुम्हाला ओळखून लिहून त्याला बरोबर अंडरलाईन करायची आहे. अशा प्रकारचे 2 प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहेत. किंवा 2 वाक्य दिली जातील आणि त्या वाक्यातील कोणतेही 2 शब्द हे तुम्हाला चुकीचे देणार आहेत आणि ते तुम्ही वाक्य बरोबर लिहून पुन्हा लिहायचंय आणि जे चुकीचे शब्द असतील, जे तुम्ही बरोबर करून लिहिलेले आहेत, त्याला अंडरलाईन करायला विसरू नका. त्यानंतर तिसरा प्रश्न असणार आहे विरामचिन्ह. मग विरामचिन्ह 2 गुणांसाठी असणार आहे. मग त्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करा किंवा विरामचिन्ह ओळखा किंवा चुकीची विरामचिन्ह टाकून दिली असतील तर ती विरामचिन्ह तुम्ही योग्य लिहा. अशा प्रकारे देखील तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. अशा प्रकारे विभाग 4 आपला पूर्ण झाला. विभाग 5 उपयोजित लेखन एकूण 24 गुणांसाठी आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे तर सर्वात पहिलं काय विभाग पत्रलेखन. पत्रलेखनाचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत, औपचारिक आणि अनौपचारिक, फॉर्मल आणि इनफॉर्मल. तर यापैकी कोणत्याही एका घटकावर तुम्हाला पत्र लिहायला येऊ शकतं. एक कृती दिली असेल, मग खाली विनंती करणारे पत्र लिहा किंवा अभिनंदन करणारे पत्र लिहा. मग त्यापैकी तुम्हाला कोणतंही एक पत्र लिहायचं आहे 6 गुणांसाठी. 6 गुणांसाठी एक पत्र लिहायचं आहे. पत्रामध्ये दिनांक, प्रती, विषय, मुख्य मजकूर, त्यामध्ये पत्राची सुरुवात, मध्य, शेवट हे योग्य रीतीने आवश्यक आहे. आणि सर्वात शेवटी आपला पत्ता आणि ईमेल ID लिहायला विसरू नका. त्यानंतर त्याला और प्रश्न असणार आहे सारांश लेखन. आता हे सारांश लेखन तुम्हाला कोणतं लिहायचं तर प्रश्न क्रमांक 1 मधील ई अपठित उतारा. प्रश्न क्रमांक 1 मधील ई अपठित उतारा जो तुम्हाला दिलेला होता तर त्या उतार्याचं तुम्ही सारांश लेखन लिहायचं आहे. आता सारांश लेखन लिहिताना काय करायचंय, सर्वात प्रथम तुम्ही तो परिच्छेद शांतपणे वाचायचा आहे. त्याला योग्य असं शीर्षक तुम्ही लिहायचं आहे. आणि 1/3 सारांश लिहिताना तुम्ही काय करायचं, त्यामध्ये दिलेली उदाहरणं असतील, दाखले असतील, म्हणी असतील तर ह्या स्किप करायच्यात, ह्या सोडायच्यात आणि बाकीचं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी असं नाही की तुम्ही जसंच्या तसंच ते लिहिलं पाहिजे, थोडंसं आपल्या भाषेमध्ये लिहिलं तरी चालतं. फक्त 1/3 तुम्ही त्यातला भाग घ्यायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5A तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न दिले जातील, त्यापैकी कोणतेही 2 कृती तुम्ही सोडवायच्या 10 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येकी 5-5 गुणांसाठी 2 कृती असणार आहेत. पहिला असेल जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. जाहिरात लेखन, बातमी लेखन 50 ते 60 शब्दांसाठी लिहायचं आहे आणि कथा लेखन 80 ते 90 शब्दांसाठी तुम्हाला लिहायचं आहे. आता पहा, जाहिरात लेखन लिहिताना दिनांक, वार्ताहराकडून किंवा ठळक मथळा ह्या गोष्टी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे आणि उगाच अवास्तव लिखाण देखील तुम्हाला करून चालणार नाही आहे. त्यानंतर बातमी लेखन हे मी ह्याचं सांगितलं बातमी लेखनचं. जाहिरात लेखन लिहिताना तुम्हाला तिथे मुद्दे दिले जातील, त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्ही चांगल्या पद्धतीने जाहिरात लेखन करणं गरजेचं आहे. आणि बातमी लेखन लिहिताना दिनांक, वार्ताहराकडून आणि ठळक मथळा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि व्यवस्थितरित्या वाक्यरचना करून बातमी लेखन लिहायचं आहे. आणि त्यानंतर असेल कथा लेखन. मग तुम्हाला काही शब्द दिले जातील, ते शब्द वापरून तुम्ही कथा तयार करायचे किंवा काही मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांची तुम्ही कथा पूर्ण करायचे किंवा
कथेची सुरुवात तुम्हाला करून दिलेली असेल एका छोट्या पॅसेजने आणि ती कथेचा राहिलेला भाग तुम्ही पूर्ण करायचा आहे। अशा प्रकारे या तिघांपैकी काही तुम्हाला कथालेखनामध्ये येऊ शकतं 5 गुणांसाठी। या 3 पैकी कोणत्याही 2 कृती तुम्ही 5-5 गुणांसाठी म्हणजेच 10 गुणांसाठी लिहायच्या आहेत। त्यानंतर प्रश्न शेवटचा आहे प्रश्न क्रमांक 5E, याच्यामध्ये आहे लेखन कौशल्य म्हणजेच निबंध लेखन। कमीत कमी 100 ते 120 घटकात तुम्हाला दिलेल्या 3 निबंधांपैकी कोणताही एक निबंध तुम्ही लिहायचा 8 गुणांसाठी। ठीक आहे, त्यामध्ये प्रसंग लेखन असेल, आत्मलेखन असेल, वैचारिक लेखन असेल। मग वैचारिक लेखन म्हणजे विज्ञानाचे महत्त्व, श्रमाचे महत्त्व, प्रसंग लेखन मी पाहिलेला अपघात, माझी सहल, अशा प्रकारचे तुम्हाला त्याच्यामध्ये विषय असू शकतात। तर अशा प्रकारे हा होता आपला 10वीचा बोर्डाचा पेपर पॅटर्न। इथेच हा भाग संपलेला आहे। धन्यवाद।